डॉक्टर विठ्ठल लहानेंचं नाव सांगत होतो. प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि रोज 4 सर्जरी मोफत करतात. डॉक्टरांची आणि माझी एका सोलापूरच्या एका विवाह सोहळ्यात भेट झाली होती. तिथे त्यांचं भाषण ऐकलं. ते सांगत होते की मी रोज 4 सर्जरी मोफत करतो, पण लहान असताना एकदा माझी आई मला म्हटली होती शेजारच्या मावशीची साडी घेऊन ये. मी शेजारच्या मावशीची साडी आणली आणि आईला आणून दिली. आईनं 4 दिवसांनी घडी घालून धुवून दिली आणि सांगितलं नेऊन दे. मी नेऊन दिली. आईला विचारलं आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली? आई म्हटली लग्नाला जायचं होतं आणि लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नव्हती, म्हणून शेजारच्या मावशीची आणली. टचकन डोळ्यात पाणी आलं की आपल्या आईकडे लग्नाला घालून जावी अशी एकही साडी नसावी. मोठं व्हायचं, खूप पैसे कमवायचे, आईला रोज नवीन साडी घालता आली पाहिजे. डॉक्टर झालो, पैसे मिळायला लागले. आज माझी आई रोज नवी साडी घालू शकते. पण एक दिवशी रस्त्यानं जाताना एक मुलगी पाहिली, तिचे 2 ओठ फाटलेले होते. तिचं लग्न जमत नव्हतं. तिचं लग्न जमत नाही हे दुःख त्या मुलीला विचारण्यापेक्षा तिच्या बापाला किंवा भावाला विचारावं. मी त्या मुलीला हॉस्पिटलला बोलवलं आणि सांगितलं तुझ्या वडिलांना पाठवून दे, आपण सर्जरी करू. दुसऱ्या दिवशी वडील आणि भाऊ आले आणि सांगितलं प्लॅस्टिक सर्जरी करूयात. वडील म्हटले एवढे पैसे नाहीत साहेब, हे सर्जरी बिर्जरी नटनट्यांची कामं, आमच्याकडे कुठून आले एवढे पैसे? मी म्हटलं पैसे लागत नाहीत, तुम्ही फक्त या. मला माझ्या आयुष्यातला अर्धा 1 तास फक्त ऑपरेशनसाठी खर्च करायचा होता, बाकी काही नाही. तो अर्धा 1 तास खर्च करायचं ठरवलं, मोफत ऑपरेशन केलं. पोरगी सुंदर दिसायला लागली. 6 महिन्यांनी लग्न जमलं. भाऊ पेढे घेऊन आला. एका हातात पेढा होता आणि दुसऱ्या हातात आयुष्यातली सगळी प्रॉपर्टी होती. ही सगळी प्रॉपर्टी त्या पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज 4 तरी पेढे कमवायचे. डॉक्टर सांगत होते माझे वडील 90-92 वर्षांचे आहेत, पण असं तरुण पोराला लाजवेल असं हवेत तर चालत असतात. वडिलांना विचारलं बाबा एवढ्या हवेत का चालता? वडील म्हटले मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे, हवेत नाही चालणार तर काय.